ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13. महिमा द्वादशीचा. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. समोर बसलेल्या आर्त जिज्ञासू ऋषी वर्गाची ती उत्कट ज्ञान तृष्णा शंवित सूत पुराणिक सांगू लागले. श्रोते हो, ह्याप्रमाणे अधिक महिन्यातील पंचपर्वाची एक एक करून लक्ष्मीला माहिती करून देत भगवान पुढील आणखी एक सुंदर पर्वणीची माहिती देतात. खरे तर इथे लक्ष्मी हे केवळ एक निमित्त असून सर्वसामान्य जीवांच्या मनातील भक्ती, ओढ आणि ज्ञान लालसा यांचे ते एक प्रतीक आहे. इथे या सर्व प्रश्नांची प्रश्नकर्ती लक्ष्मी जरी असली तरी त्या सर्वांमागे अवघ्या मानवजातीच्या कल्याणाची एक आर्त कणव आहे, हे विसरून चालणार नाही. हा बोध, ही शिकवण, हा सांगावा, हे कल्याणकारी ज्ञान हे तुमच्या आमच्यासाठीच आहे. आता भगवान महाविष्णू हे माता लक्ष्मी देवीस ज्या फलदायी पर्वणीचे महात्म्य सांगतात, ती पर्वणी, तो दिवस म्हणजे द्वादशी तिथी. आता द्वादशी तिथी व द्वादशी व्रताचे महात्म्य ऐका. द्वादशी व्रत हे एक महान पुण्यकारक व्रत असून ते व्रत प्रत्येक हरिभक्ताने अवश्य करावे, इतके ते चांगले आणि फलदायी आहे. आता या व्रताबद्दलची माहिती अशी की हे व्रत केवळ 1 दिवसाचे नाही तर ते 3 दिवसांचे आहे. त्याची पद्धत ही पुढील प्रमाणे आहे. या व्रताचा प्रारंभ हा दशमीपासून होतो. दशमी, एकादशी व द्वादशी असे हे 3 दिवसांचे व्रत. त्याची आचरण पद्धती म्हणजे दशमीच्या दिवशी एक वेळ म्हणजेच फक्त दुपारी भोजन करायचे. संध्याकाळी हलकासा दूध, फळे असा आहार घ्यावा. एकादशीला पूर्ण दिवस उपवास करायचा. द्वादशी म्हणजे व्रताच्या 3ऱ्या दिवशी शक्य तेवढ्या लवकर ब्राह्मणासह मिष्टान्न भोजन करून या व्रताची सांगता करायची. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे उपवास म्हणजे फलाहार. तसेच खरी उपासना म्हणजे उपवास, म्हणजेच उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. म्हणजेच या एकादशीला अधिकाधिक काळ हा भगवंताचे ध्यान, स्मरण, पूजन, नामस्मरण, भजन इत्यादी कर्मे करून त्या भगवंताच्या अधिकाधिक जवळ राहणे, सानिध्यात राहणे. हे केवळ शारीरिक नको तर ते मानसिक म्हणजे मनोभावे, एकाग्र, शांत व प्रसन्न मनाने आणि अनन्य शरणागत भावाने असावे. तरच ते खरे अनुसंधान आणि तरच तो खरा उपवास. प्रत्येक महिन्यात ह्या द्वादशी व्रताची पर्वणी ही 2 वेळा म्हणजेच दोन्ही पक्षात येत असते. हे द्वादशी व्रत फलदायी निश्चितच आहे, पण अधिक महिन्यातल्या एका जरी पर्वणीला हे द्वादशी व्रत केले तर त्या व्रतकर्त्यास प्राप्त होणारा पुण्याचा साठा हा कितीतरी पटीने अधिक आहे. अधिक महिन्यातल्या कोणत्याही एका द्वादशीला जरी हे व्रत केले तरी ते फलदायीच. ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मणास भोजन, वस्त्र, पात्र, फल, तांबूल, अप्रूप इत्यादी दाने द्यावीत. आत्पेष्टांसह धोंड्याचे म्हणजेच पूर्णाचे धेंडे यांचे भोजन करावे. अशा या द्वादशी व्रताच्या आचरणकर्त्यांवर भगवान नारायण हे विशेष कृपा करतात. अशा या द्वादशी व्रताचाच आणखी एक थोडा वेगळा भाग म्हणजे साधन द्वादशी व्रताचरण. ह्यात फरक फक्त एवढाच की साधन द्वादशी म्हणजे व्रतकर्त्याने व्रताचे पारणे हे सूर्योदयापूर्वी ब्राह्मण भोजन करून आणि स्वतः व्रत करणाऱ्याने आपले व्रतभोजन करून पूर्ण करणे. याला विशेष महत्त्व आहे. इथे वेळेला फार महत्त्व आहे. ती वेळ चुकवून चालत नाही. मुनिवर, खरोखरच या वेळेला विशेष महत्त्व आहे का? एक जिज्ञासू प्रश्न श्रोतू वर्गातून आला. त्यावर उत्तर देत सूत म्हणाले, होय, या साधन द्वादशी व्रतात वेळेला फार महत्त्व आहे. ही वेळ चुकवून चालत नाही. ही सूर्योदयापूर्वीची पारण्याची वेळ टळू नये म्हणून राजा अमरीशाने काय केले, त्याला कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागले तेच आपण आता पाहूया. अमरीश राजाला शाप देऊ पाहणाऱ्या दुर्वासांचा शाप आपण आपल्या निजभक्तांचे रक्षण करीत परमेश्वराने आपल्या अंगावर का घेतला, हा सर्व भाग जो स्वतः श्री भगवान विष्णू यांनी लक्ष्मी देवीला सांगितला तोच भाग मी आता तुम्हाला सांगतो, असे म्हणून सूत पुराणिक सांगू लागले. पूर्वी सूर्यकुळात एक ईश्वरभक्त, धर्मनिष्ठ, कर्तव्यतत्पर, सदाचारी आणि पुण्यवान असा एक राजा होऊन गेला. त्याचे नाव होते अमरीश राजा. राजा अमरीश हा हरिभक्त म्हणजेच परमेश्वराचा असीम भक्त होता.
तो नेहमी द्वादशीचे व्रत करीत असे. दर महिन्यातल्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुक्ल आणि वद्य या दोन्ही द्वादशांचे व्रत राजा मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने करीत असे. त्यातच राजाचा साधन द्वादशी करण्याचा नियम असल्यामुळे तो आपली व्रत सांगता ही द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणांना भोजन देऊन आणि स्वतः प्रसाद भक्षण करून करीत असे. इकडे जसजसे राजा अमरीशाचे हे साधन द्वादशी व्रताचरणाचे पुण्य वाढू लागले, त्याबरोबरच आता हा पुण्यवान राजा आपले राज्यपद घेईल की काय अशी इंद्राला भीती वाटू लागली. देवी, छळ कपट हे काही फक्त असुरांनीच केले नाहीत, तर देवादिकांनी सुद्धा असे छळ कपट करून आपला स्वार्थ साधावा असे वाटले नसते तरच नवल, नाही का? एक दिवस काय झाले, दुर्वास ऋषींची स्वारी अमरपुरी आली. त्यांना असे अचानक दरबारी आलेले पाहून त्या देवेंद्राला जेवढे आश्चर्य वाटले तेवढाच तो मनातून प्रसन्नही झाला. त्याने तत्परतेने उठून पुढे होऊन दुर्वासांचे स्वागत केले. त्यांना मोठ्या सन्मानाने आसनावर बसून देवेंद्राने त्यांचे पाद्यपूजन केले आणि त्यांना उचित सन्मान देऊन देवेंद्र खाली मान घालून आणि हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले. तेव्हा प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी अधोवदन झालेल्या देवेंद्राला प्रश्न केला, अरे देवेंद्रा, काय झाले? तू असा दुःखी कष्टी का? तेव्हा देवेंद्रांनी राजा अमरीशाच्या साधन द्वादशी व्रताची आणि अधिक मासातील व्रताच्या अधिकपट पुण्याईमुळे त्याला उत्पन्न झालेल्या चिंतेची कथा त्यांना सांगितली. तेव्हा दुर्वास म्हणाले, अरे देवेंद्रा, त्यात तू एवढे भयभीत आणि चिंताग्रस्त होण्याचे कारण काय? प्रत्येक हरिभक्ताने करायलाच हवे असे हे व्रत आहे. ब्रह्मदेव, महेश एवढेच कशाला, पण तू स्वतःसुद्धा हे व्रत केले आहेस ना? होय मुनिवर, मी ते व्रत केले होते, ते इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी. पण आता दुसऱ्या कोणाचे हे व्रत माझ्याच पदाला जर धक्का पोहोचवणार असेल तर त्यापेक्षा त्या व्रताचा जर कुणी भंग केला तर? देवेंद्र चाचरत म्हणाले, छे छे इंद्रा, अरे महाविष्णूचे महापुण्यकारक व्रत ते, आणि त्याचा भंग? छे, शिव शिव, काय हा विचार? दुर्वास म्हणाले. आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो, ते तू पुढील अध्यायात ऐक. भगवान विष्णू असे लक्ष्मी देवीस म्हणाले. आणि इथेच आपला अधिक मास अध्याय 13वा समाप्त झाला. पुढील सर्व अध्याय ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताही अध्याय मिस करणार नाही. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.